जालना महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या जालना महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे जे प्रभाग आहेत या प्रभागामध्ये काही समस्या किंवा विकास झालाय का या संदर्भात आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहोत। आपण सध्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे। या ठिकाणी काही रिक्षा चालक आहे, या ठिकाणचे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याकडे देखील आपण याविषयी जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कुठल्या प्रभागामध्ये तुम्ही राहता आणि तुमच्या प्रभागामध्ये काय विकास झालाय? आम्ही कुच्चर वट्यावर राहतो। आमच्या इकडे काही विकास झाला नाही। दिवसभर लाइट 10-12 वक्त लाइट जाती। ट्रैफिक का वो पाण्याचा प्रश्न कसा आहे? पानी का प्रश्न ये है कि पानी आता नहीं 8-8 दिन रहा है, तो इतना आता कि लोग गाड़ियां धोते उससे, कोई रोड धोता, कोई नाली में छोड़ता, और लाइट दिन में से 10-12 बार जाती, और फिर वो खड्डे कचरा बिचरा ये। तो रस्ते झालेले आहे का तुमच्या प्रभागामध्ये? रास्ते का है, सब खड्डे खड्डे है। रोड के ऊपर गाड़ियां लगा देते लोग। शनि मंदिर से लेके तो कोचेरी रोड तक पूरा रोड जाम रहता। शनि मंदिर पे ट्रैफिक बहुत होती, वो समस्या है हमारी। काय वाटतं, काय सांगसाल तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहे? काय वाटतं, काय सांगितलं तर नाही आहे। बोलो ना, तुम भी बोलो कैसा है। नहीं, उनको तो पूछेंगे, पर तुम जहाँ रहते हैं वहाँ की क्या 13 में रहते हैं हम भी। ऐसा? हाँ 13 में। क्या समस्या बोलो? वही नल की पानी के ऊपर समस्या, दूसरा क्या है? लाइट की। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समस्या असल्या तर देखील या ठिकाणी नागरिक सांगतात। आपण या ठिकाणी काही रिक्षा चालक आहे, त्यांच्याकडनं पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, तुम्ही या ठिकाणी राहता, तुम्हाला या रस्त्याने रिक्षा चालवा लागतो, काय वाटतं, कशी परिस्थिती आहे या रस्त्याची? रास्ते खराब है और नाले भी बराबर नहीं है, रोड भी बराबर नहीं है, खड्डे भी बहुत हो गए, कोई देखता नहीं। एक बार आके इलेक्शन हो गया, बस खराब 5 साल बाद कोई आता नहीं जाता नहीं। इलेक्शन झाल्यानंतर 5 वर्षापर्यंत कोणी येत नसल्याचं देखील यावेळेस यांनी सांगितलं। काही तरुण पण आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहोत। काय वाटतं, काय सांगसाल, या प्रभागामध्ये कशी परिस्थिती आहे विकासाच्या बारेमध्ये? सध्या तर आमची अशी परिस्थिती आहे की विकास काही झालेला नाही आमच्या इकडे। आमचे जे नगरसेवक आहे ते एकदा येतात इलेक्शनला, मग 5 वर्ष तोंड दाखवत नाही। आता आमचा असा विचार आहे, पूर्ण जे आमचे यंग टीम आहे, समजा जे आम्ही जे यंग लोक आहे पूर्ण, आमचा असा विचार आहे की आम्हाला असा एक नेता पाहिजे जो 5 वर्ष आमच्यात राहिला पाहिजे। कारण की जेव्हा तो 5 वर्ष आमच्यात राहील तर जे नगरपालिका महानगरपालिकेचे स्कीम असतात, जे गोरगरिबांसाठी काही स्कीम गव्हर्नमेंट आणते, तर त्याचा पण आम्हाला फायदा भेटला पाहिजे। आमचं असं झालेलं आहे, लोकांना जास्त काही कळत नाही आणि ते काढू पण देत नाही। रोड बरोबर नाही आमचे, ड्रेनेज लाईन बरोबर नाही आमची। आमच्या इकडे लाईटची खूप प्रॉब्लेम आहे, डीपीची लई प्रॉब्लेम आहे, लोड जास्ती आहे। नळाला 8-15 दिवसात, पूर्ण जालन्यात तसंच आहे, 8-15 दिवसात पाणी येतं, नळाला पाणी आलं की लाईट जाती। आमच्या समस्या लय मोठे आहे। आता तुम्हाला गिनवायला वेळ कमी पडेल, पण आता आमचा एक विचार असं ठरलं आहे की आम्हाला यावेळेस एक यंग कोणीतरी नगरसेवक असे 4 आहे आम्हाला यंग, जे यंग असेल, त्याचा विजन असेल काम करण्याचा, आम्ही त्याला निवडून देण्याचा प्रयत्न करू, त्याच्या पाठीशी खंबीर राहू आणि आम्ही त्याचं काम करू। जे कोणी पार्टीचं, आम्हाला पार्टीशी कोणतं काही घेणं देणं नाही। तो MIMचा पण असला तर चालतो, तो BJPचा पण असला तर चालतो। कारण की आम्हाला कसं आहे, तर आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला जातीवाद नाही पाहिजे, आम्हाला कोणी नाही पाहिजे, आम्हाला ना जय श्रीराम पाहिजे ना अल्लाह अकबर पाहिजे। आम्हाला काय पाहिजे, तर आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला आमच्या मुलांचा विकास पाहिजे। ज्याचा विजन असेल, जो आमच्या मुलांसाठी, जो लहान लेकरांसाठी शिक्षणासाठी जो सोचू शकतो, ज्याला वाचता लिहिता येतं, तो आमच्यासाठी काहीतरी करू शकतो। आम्ही ते करणार, तर आम्ही हेच करणार आहे, अल्लाह अकबर आणि जय महाराष्ट्र। त्याचं आमचं काहीच नाही, आमचं एकच विजन आहे, जो विकास काम करू शकतो त्याला आम्ही उभे तर आहेच, त्याच्या आम्ही पाठीशी खंबीर राहू। जर त्याच्यावर पैसा नसला बी आम्ही आमच्या खिशातून पैसा लावू, पण आमचं एकच ठरलेलं आहे, जो विकास काम करेन, ज्याचा विजन विकासाचा असेल, आम्ही त्याला निवडून देऊ, एवढंच आमचं म्हणणं आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे सर्वसामान्य नागरिकांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे, यामध्ये पाणी असेल, रस्ते असेल, वीज असेल, या सर्व विविध अशा समस्या या ठिकाणी उद्भवत असल्याचं यांनी सांगितलंय। तर कुठलाही जातीचा राजकारण न करता विकासाचं काम करणाऱ्या नगरसेवकांच्या सोबत या ठिकाणचा तरुण असल्याचं देखील यावेळेस या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे। सोनाजी जोगदंडे, story.com, जालना।